नवऱ्याची ढाल भाग 8. सुलोचनाबाईंच्या हातातील तो नर्सचा कबुली जबाब आणि अनाथालयाची कागदपत्रे थरथरत होती. त्यांच्या डोळ्यातून संतापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी अत्यंत रागाने शशिकांत मामांकडे पाहिले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. शशिकांत, तू माझ्या स्वतःच्या रक्ताशी, माझ्या देविकाच्या निष्पाप बाळाशी एवढा मोठा खेळ खेळलास. मी तुला माझा भाऊ मानतो. या घराण्याचं हितचिंतक मानलं होतं. सुलोचनाबाईंचा आवाज संतापाने कापत होता. त्यांनी आपला उजवा हात हवेत उगारला आणि एक कडकडाट कानशिलात शशिकांत मामांच्या गालावर लगावली. फाडकन असा मोठा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. वकिलांची फौज तर भीतीने 2 पावले मागेच सरकली. प्रियानेही तोंडावर हात ठेवला, पण कानशिलात बसूनही शशिकांत मामांच्या चेहऱ्यावर भीतीचा एकही थेंब दिसला नाही. त्यांनी आपल्या गाल्यावर हात ठेवला, आपले डोळे बंद केले आणि क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा दुःखी आणि भावुक मुखवटा आला. त्यांनी सुलोचनाबाईंच्या समोर हात जोडले आणि थेट त्यांच्या पाया पडायला खाली वाकले. मामांच्या या अचानक बदललेल्या वागण्याने सायली आणि राघव चक्रावून गेले. सुलोचना, मार, अजून मार मला. तुझा हा भाऊ तुझा गुन्हेगार म्हणून समोर उभा आहे. मामा डोळ्यात खोटे अश्रू आणून गदगदलेल्या आवाजात म्हणाले. पण सुलोचना, मला मारण्याआधी माझी एकच विनंती आहे. या तुझ्या भावाचा हा गुन्हा कशासाठी होता ते एकदा ऐकून घे. सायलीने जे कागदपत्र दाखवले ते 100% खरे आहेत. देविकाच्या या खऱ्या मुलाला मीच अनाथालयात ठेवलं होतं आणि काल रात्री माझ्याच सांगण्यावरून त्याला माझ्या अलिबागच्या सागर निवास बंगल्यात हलवण्यात आलं होतं. मामांनी स्वतःहून गुन्हा कबूल केल्यामुळे सुलोचनाबाईंना मोठा धक्का बसला. राघवने पुढे होऊन मामांना रागाने ओढले. मामा, आता नाटक बंद कर. तुझं पाप उघडं पडले. अरे राघव, हे नाटक नाही. हे माझ्या पाठीमागे रचल्या गेलेल्या कट कारस्थानांपासून या घराण्याच्या वारसाला वाचवण्यासाठी मी केलेलं बलिदान आहे. मामा वकिलांच्या टेबलापाशी गेले आणि त्यांनी अत्यंत गंभीरपणे सुलोचनाबाईंकडे पाहिले. सुलोचना, 5 वर्षांपूर्वी जेव्हा देविकाने या बाळाला जन्म दिला तेव्हा रावसाहेबांच्या शत्रूंनी या बाळाच्या जीवावर उठायचे ठरवले होते. मला जेव्हा हे समजलं तेव्हा या खऱ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी मी त्याला लपवून मुंबईच्या अनाथालयात माझ्या एका गुप्त कोड नंबर खाली ठेवलं होतं. पण शत्रूंचा संशय वाड्यावर राहू नये आणि देविकाच्या खऱ्या बाळाला कोणी कोल्हापुरात किंवा मुंबईत शोधू नये म्हणून मी मुद्दाम प्रियाला तयार केलं. मामांनी प्रियाकडे बोट दाखवले आणि आपली चाल बदलली. मी प्रियाला एका अनाथ मुलासह इथे आणून ठेवलं, जो खोटा वारस होता. हा खोटा वारस फक्त एक ढाल होता, जेणेकरून शत्रू या मुलाच्या मागे लागतील आणि माझा देविकाचा खरा अंश तिथे अलिबागच्या माझ्या स्वतःच्या सुरक्षित बंगल्यात जिवंत राहील. प्रियाने स्वतःचा जीवाचा धोका पत्करून या खोट्या मुलाला वाढवलं, जेणेकरून खऱ्या वारसाचं संरक्षण व्हावं. शशिकांत मामांनी आपल्या डोळ्यातील खोटे अश्रू पुसले आणि सुलोचनाबाईंच्या अगदी जवळ जाऊन गळा दाटून आल्यासारखे भासवले. सुलोचना, काल रात्री अनाथालयातून मला माझ्या माणसाचा फोन आला की कोणीतरी 2 अनोळखी लोक गाड्या घेऊन अनाथालयाचा पत्ता शोधत फिरत आहेत आणि जुन्या फाईल्स तपासत आहेत. मला वाटलं की 5 वर्षांपूर्वी जे शत्रू या बाळाच्या जीवावर उठले होते त्यांना अखेर
खऱ्या बाळाचा सुगावा लागलाय. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला सुलोचना. मामांनी छातीवर हात ठेवत म्हटले. ते पुढे म्हणाले, मला काय माहीत की ते शत्रू नसून आपलेच सायली आणि राघव आहेत. जर मला माहिती असतं की ही आपलीच मुलं खऱ्या वारसाचा शोध घेत आहेत तर मी स्वतः त्यांना घेऊन अलिबागला गेलो असतो. शत्रू समजूनच मी माझ्या अलिबागच्या सागर निवासी या बंगल्यावरील पुन्हांना आदेश दिला की कोणीही आलं तर पोराला तिथून हलवा आणि त्याचं रक्षण करा. त्या गोंधळात आणि गैरसमजत राघवला मार लागला याचा मला मनापासून पश्चाताप होतोय. मामांनी एवढ्या हुशारीने शब्दांची कोलांटी उडी मारली की हॉलमध्ये उपस्थित असलेले वकिली पथकही प्रभावित होऊन गेले. एका मुख्य वकिलाने पुढे होऊन सुलोचनाबाईंना सांगितले, सुलोचनाबाई, शशिकांतजी जे सांगत आहेत त्यावरून त्यांचा हेतू खऱ्या वारसाचे रक्षण करणे हाच होता हे यातून स्पष्ट होते. कायद्याच्या भाषेत याला गुड फेथ म्हणजेच चांगल्या हेतूने केलेली कृती असं म्हणतात. गैरसमज झाल्यामुळे हा सगळा राडा झाला आहे. प्रियाने लगेच सुलोचनाबाईंचे हात हातात घेतले. हो आई, आम्ही एवढी वर्ष हा सगळा मानसिक त्रास फक्त आणि फक्त देविका ताईंच्या खऱ्या अंशाला जिवंत ठेवण्यासाठी सहन केला. हा खोटा मुलगा आम्ही फक्त शत्रूंची दिशाभूल करण्यासाठीच वाड्यात आणला होता. आम्ही गुन्हेगार नाही आहोत आई. सुलोचनाबाई पूर्णपणे निरुत्तर झाल्या. त्यांच्या मनात मामाबद्दल असलेला संताप आता हळूहळू वितळू लागला होता आणि त्यांच्या जागी पुन्हा एकदा घरातील जुन्या शत्रूंची भीती निर्माण झाली होती. त्यांनी लहान कृष्णाकडे पाहिले, जो अजूनही सायलीच्या पाठीमागे लपून उभा होता. सायलीने पाहिले की शशिकांत मामांच्या या नव्या खोट्या कथेमुळे सुलोचनाबाईंचा पुन्हा एकदा बुद्धिभेद झाला आहे. तिने राघवकडे पाहिले. राघवनेही रागानेच आपले दात ओठ खाल्ले होते. मामाने स्वतःभोवती असे कायदेशीर आणि भावनिक कुंपण तयार केले होते की त्याला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवणे अशक्यच झालं होते. सायली 2 पावले पुढे आली. तिने मामांच्या डोळ्यात रुखून पाहिले आणि अत्यंत शांत पण करारी आवाजात म्हणाली, शशिकांत मामा, मानलं पाहिजे तुमच्या बुद्धीला. स्वतःचा एवढा मोठा गुन्हा तुम्ही एका सेकंदात घराण्यावरील उपकार म्हणून सिद्ध केलात. पण एक लक्षात ठेवा, खोट्याचा पाया कितीही मजबूत केला तरी सत्याच्या एका धक्क्याने तो कोसळतोच. मामांनी मिश्किलपणे हसून विचारले, सायली, आता कोणता पुरावा आणणार तू? माझा हेतू तर साफ सिद्ध झालाय. पुरावा मी नाही, आता स्वतः कायदाच शोधेल. सायली सुलोचनाबाईंकडे वळली आणि म्हणाली, आई, मामा जे सांगत आहेत ते खरं आहे की खोटं हे कोर्टात सिद्ध होईलच. पण आत्ताच्या आत्ता देविका ताईंचा खरा वारस म्हणजेच हा कृष्णा आपल्या समोर सुरक्षित आहे हे सर्वात मोठं सत्य आहे. आता या खोट्या वारसाची आणि शशिकांत मामाच्या संरक्षणाची या वाड्याला काहीही गरज नाही. सायलीच्या या बोलण्याने सुलोचनाबाई भानावर आल्या. त्यांनी खंबीरपणे वकिलांकडे पाहिले आणि टेबलावरील सर्व कागदपत्रे बाजूला सारत म्हणाल्या, वकील साहेब, आज कोणतीही सही होणार नाही जोपर्यंत अलिबागच्या बंगल्यातील राड्याचा पोलीस तपास पूर्ण होत नाही आणि या दोन्ही मुलांचे सत्य कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत इनामदार हवेलीची कोणतीही मालमत्ता कोणाच्याही नावावर होणार नाही.
सुलोचनाबाईंच्या या अंतिम निर्णयामुळे शशिकांत मामांचा चेहरा कडू झाला. त्यांची मालमत्ता आजच लाटण्याची चाल तात्पुरती अपयशी ठरली होती. सुलोचनाबाईंनी फाईल बाजूला सारून सही करायला स्पष्ट नकार दिल्यामुळे शशिकांत मामांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. वकिलांनी आपली कागदपत्रे घाईघाईने गोळा केली आणि ते तिथून निघून गेले. मामांना कळून चुकले होते की आत्ताच्या आत्ता जास्त हट्ट केला तर सुलोचनाचा संशय अधिक बळकट होईल. त्यातच त्यांनी आपल्या गालावर बसलेल्या कानशिलातीचा राग मनातच दाबला आणि प्रियाला डोळ्याने शांत राहण्याचा इशारा केला. ठीक आहे सुलोचना, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर कोर्ट आणि पोलीस तपास करू दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. पण लक्षात ठेव, मी जे काही केलं ते या घराण्याच्या वारसासाठीच केलं होतं. मामांनी स्वतःचा पांढरा सदरा नीट केला आणि ते मगरुरीने वाड्याच्या बाहेर निघून गेले. प्रिया मात्र तिथेच सोफ्यावर बसून राहिली. तिच्या डोक्यात आता नवीनच चक्रव्यूह सुरू झाला होता. सायलीने खऱ्या कृष्णाला वाड्यात आणून तिच्या आणि तिच्या खोट्या मुलाच्या अस्तित्वावरच घाला घातला होता. पण मामांच्या प्लॅन बीमुळे तिला एक मोठी पळवाट मिळाली होती. ती रडवेला चेहरा करून सुलोचनाबाईंच्या जवळ आली. आई, जरी हा मुलगा देविकाताईंचा नसेल तरी गेल्या 5 वर्षांत मी याला स्वतःच्या पोटच्या मुलासारखं सांभाळलंय. मामांनी शत्रूंपासून खऱ्या बाळाला वाचवण्यासाठी मला या खेळात सामील केलं. मला तरी कुठे माहीत होतं की खरी परिस्थिती काय आहे. मी तर फक्त ताईंच्या बाळाचं रक्षण करायला आले होते. आता आम्ही कुठे जाणार आई? प्रियाने सुलोचनाबाईंच्या डोक्यावर रडण्याचे नाटक सुरू केले. सुलोचनाबाईंचे मन पुन्हा एकदा दुभंगले. एका बाजूला देविकाचा खरा अंश हा लहान कृष्णा उभा होता, तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही महिन्यापासून वाड्यात नातू म्हणून वावरणारा तो लहान मुलगा आणि प्रिया होती. सुलोचनाबाईंनी काहीही न बोलता कृष्णाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाने सायलीच्या साडीचा पदर घट्ट पकडून तिच्या मागे स्वतःला लपवले. तो सुलोचनाबाईंना पूर्णपणे अनोळखी मानत होता. कृष्णा बाळा, मी तुझी आजी आहे. सुलोचनाबाईंचा आवाज कातर झाला. पण कृष्णाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, नाही, मला माझ्या मामीकडे जायचंय. मला भूक लागली आहे. सायलीने कृष्णाला कडेवर घेतले आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आई, कृष्णा अजून खूप घाबरलेला आहे. काल रात्रीपासून तो प्रवासात आहे. मी आधी याला खोलीत घेऊन जाते, त्याला काहीतरी खायला घालते. बाकीचे निर्णय आपण नंतर घेऊ, सायलीने शांतपणे सांगितले. राघव आणि सायली कृष्णाला घेऊन वरच्या खोलीत आले. राघवने आपला कोट काढला आणि तो सोफ्यावर बसला. त्याच्या हाताची जखम आता जास्त ठणकू लागली होती. काही ठिकाणी पांढऱ्या पट्टीवर रक्ताचे डाग पुन्हा दिसू लागले होते. सायलीने कृष्णाला खाटेवर बसवले आणि ती धावत राघव जवळ आली. राघव, आधी तुमची कपडे बदला. मी तुमची पट्टी पुन्हा एकदा बदलते. खूप जास्त रक्त गेले तुमचं. सायलीच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. सायली, जखमेपेक्षा शशिकांत मामाच्या त्या बुद्धीची भीती जास्त वाटतेय मला. राघव दात ओठ खाऊन म्हणाला. त्याने स्वतःच्या अलिबागच्या बंगल्याचा आणि आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा असा काही वापर केला की कोर्टातही त्याला पकडणं आता त्या कठीण होईल. तो आता पोलीस तपासात स्वतःची माणसं उभी करून स्वतःला रक्षक सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
सायलीने राघवच्या हाताची पट्टी हळुवारपणे काढत म्हटली, राघव, मामा कितीही हुशार असले तरी त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी सुलोचनाईंसमोर मान्य केले की हा कृष्णाच देविकाताईंचा खरा मुलगा आहे. म्हणजेच खऱ्या वारसाचा हक्क आता कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आता आपल्याला फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची आहे की मामांनी कृष्णाला वाचवण्यासाठी नाही तर त्याला मालमत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनाथालयात डांबलं होतं. तेवढ्यात खोलीच्या दरवाजापाशी एक सावली दिसली. सायली आणि राघवने चमकून पाहिले. तिथे प्रिया उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते मगाशीचे रडणे पूर्णपणे गायब झाले होते आणि तिच्या डोळ्यात सुडाची भावना जळत होती. प्रिया खोलीच्या आत आली आणि सायलीच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. ती हळू आवाजात पण अत्यंत विषारी स्वरात म्हणाली, सायली, तुला वाटलं तू त्या अनाथ पोराला इथे आणून गेम जिंकलीस? लक्षात ठेव, हा इनामदार वाडा आहे. इथे जन्माच्या खुनांपेक्षा शशिकांत मामांची बुद्धी जास्त चालते. तू त्या पोराला आणलंस खरं, पण आता याच वाड्यात त्या पोरासोबत असं काही घडेल की तू स्वतः त्याला घेऊन इथून पळून जाशील. प्रियाने सायली आणि राघवला थेट धमकी दिली होती. खऱ्या वारसाचा जीव आता याच वाड्यात धोक्यात येणार होता. प्रियाने दिलेल्या त्या उघड धमकीमुळे खोलीत एक शांतता पसरली. सायलीने तिचे शब्द ऐकून आपल्या मुठी घट्ट आवळल्या, पण ती अजिबात डगमगली नाही. तिने खाटेवर बसलेल्या कृष्णाकडे पाहिले, जो खोलीतील खेळण्यांशी खेळण्यात दंग होता. प्रिया, सायलीचा आवाज एकदम शांत पण कमालीचा धारदार होता. तुझा आणि मामांचा खोटारडेपणा आम्ही एका रात्रीत अलिबागवरून इथे आणून उघडा पाडलाय. हा मुलगा देविकाताईंचा अंश आहे आणि आता त्याच्या वाटेला जाण्याची हिंमतही करू नकोस. हा वाडा आणि या वाड्यातील सुलोचना आई आता बदलल्या आहेत. तुझा हा गावा फार काळ टिकणार नाही. जा निघून इथून. प्रियाने रागाने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि पाय आपटत खोलीबाहेर निघून गेली. तिचा पाय वाजायचा बंद झाल्यावर राघवने सुटकेचा निश्वास सोडला. सायली लगेच राघवच्या बाजूला बसली. तिने फर्स्ट एड बॉक्समधून पुन्हा एकदा मलम आणि नवीन पट्टी काढली. राघवचा उजवा हात अजूनही प्रचंड दुखत होता, त्यामुळे तो डाव्या हाताने कसाबसा शर्ट काढण्याचा प्रयत्न करत होता. थांबा राघव, मी मदत करते. सायली हळुवारपणे पुढे झाली. तिने राघवचा कोट आणि शर्ट अत्यंत सांभाळून बाजूला केला, जेणेकरून त्याच्या जखमेला धक्का लागणार नाही. राघवच्या पांढऱ्या पाठीवर आणि खांद्यावर त्या लोखंडी रॉडच्या माराचा मोठा निळा वळ उमटला होता. ते बघून सायलीच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या हाताला किंचित कंप सुटला. खूप लागले हो तुम्हाला. काल रात्री त्या अंधारात जर त्या गुंडांचा वार आणखी खोल लागला असता तर. मी तर विचार करूनच थरथरते, सायलीने कापसाने त्याची जखम टिपताना सांगितले. तिचा आवाज पूर्णपणे भरून आला होता. राघवने सायलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात स्वतःसाठी असलेले ते अथांग प्रेम आणि काळजी पाहून त्याच्या मनातील सर्व थकवा आणि वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या. त्याने आपला दुखणारा उजवा हात बाजूला ठेवून डाव्या हाताने सायलीचा थरथरणारा हात हलवारपणे आपल्या हातात घेतला. सायली, माझ्याकडे बघ. राघव अत्यंत मऊ आणि प्रेमळ स्वरात म्हणाला. सायलीने ओल्या डोळ्यांनी राघवकडे पाहिले. काल रात्री त्या अलिबागच्या बंगल्यात जेव्हा तो गुंड तुझ्या अंगावर धावून गेला ना, तेव्हा एका क्षणासाठी माझा श्वास रोखला गेला होता. मला स्वतःच्या जखमेची काळजी नव्हती, पण तुझ्या केसालाही धक्का लागला असता तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. राघवने सायलीच्या हातावर आपली पकड अधिक घट्ट केली. पण तू ज्या हिमतीने
त्या गुंडाच्या पाठीवरती फुलदाणी मारलीस ना, मला खरंच तुझा अभिमान वाटला. माझी सायली एवढी धाडसी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राघवचे हे शब्द ऐकून सायलीच्या ओठावर एक लाजरे हसू उमटले. तिच्या गालावर गुलाबी छटा आली. तिने आपले डोळे पुसले आणि म्हणाली, तुमच्यावर जेव्हा संकट येतं ना राघव, तेव्हा माझ्या अंगात कुठून ताकद येते हे मलाही समजत नाही. तुम्ही सोबत असाल तर मी जगातील कोणत्याही शशिकांत मामाशी लढायला तयार आहे. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यांत पाहत राहिले. या कठीण परिस्थितीने, अलिबागच्या त्या थरारक रात्रीने आणि एका निष्पाप जीवाला न्याय मिळवून देण्याच्या या प्रवासाने त्यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटवून टाकले होते. त्यांच्यात आता फक्त नवरा बायकोचे नाते नव्हते, तर एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे एक अतूट प्रेम निर्माण झाले होते. सायलीने हळूच फुंकर मारत राघवच्या जखमेवर मलम लावले आणि नवीन पांढरी पट्टी अगदी व्यवस्थित बांधून दिली. तिने राघवच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब आपल्या पदराने टिपले. त्या स्पर्शाने राघवच्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. तेवढ्यात खाटेवरून कृष्णाचा लहान आवाज आला. मामी. तो धावत येऊन सायलीच्या मांडीवर डोके ठेवून बसला. सायलीने त्याला जवळ घेतले आणि राघवनेही आपला डावा हात कृष्णाच्या पाठीवर ठेवला. तो लहान मुलगा आता त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. राघव, मामांनी जरी आईंसमोर स्वतःला रक्षक सिद्ध केलं असलं तरी आपण आता शांत बसणार नाही. आपल्यातलं हेच प्रेम आणि हाच विश्वास आपली ताकद आहे. आपण मिळून मामांचा खरा चेहरा कोर्टात आणूया. सायलीने कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवत ठामपणे सांगितले. हो सायली, आता सुलोचना याची सही थांबली असली आहे. हाच आपला पहिला विजय आहे. आता पुढची लढाई थेट कोर्टात असेल. राघवच्या डोळ्यात एक नवा आत्मविश्वास चमकत होता. तिकडे कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एका अंधाऱ्या आणि शांत खोलीत शशिकांत मामा लोखंडी गजांच्या पलीकडे उभे होते. गजाच्या आत कैद्याच्या कपड्यांमध्ये सोफ्यावर पाय रोखून बसला होता तो दिग्विजय, राघवचा चुलत भाऊ आणि या कथेच्या सुरुवातीचा सर्वात क्रूर विलन. राघव आणि सायलीने मिळून त्याचे सगळे जुने काळे धंदे बाहेर काढले होते आणि त्याला तुरुंगाची हवा खायला लावली होती. त्यामुळे त्याच्या मनात राघव आणि सायलीबद्दल केवळ आणि केवळ सुडाची आग जळत होती. शशिकांत मामा, काय चाललंय बाहेर? सुलोचना काकूची सही झाली का? त्या इनामदार हवेलीच्या जमिनीचा ताबा मिळाला का आपल्याला? दिग्विजयने अत्यंत थंड आणि क्रूर आवाजात विचारले. मामांनी गजाला हात लावला आणि अत्यंत निराश होऊन म्हणाले, नाही रे दिग्विजय, सगळा डाव उलटला. त्या राघव कार्ट्याने आणि त्याच्या त्या 1.5 शाण्या बायकोने सायली, अलिबागच्या माझ्या बंगल्यातून देविकाच्या खऱ्या पोराला, त्या कृष्णाला जिवंत उचलून वाड्यात आणलं. कृष्णा हे नाव ऐकताच दिग्विजयच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्याचे भाव आले आणि नंतर तो मोठ्याने हसू लागला. त्याचे ते हिडीस हसू पाहून जेलचा तो वॉर्डरही बाजूला झाला. शशिकांत मामा, तुम्ही स्वतःला एवढे मोठे वकील समजता, पण एका सायलीने तुमची पळताभुई थोडी केली. बर, मग तुम्ही काय केलं? दिग्विजयने विचारले. मी सध्या तरी वेळ माळून नेली रे. मी सुलोचनासमोर नाटक केलं की मी खऱ्या पोराला शत्रूंपासून वाचवण्यासाठीच अनाथालयात आणि अलिबागला लपवून ठेवलं होतं आणि प्रियाच्या खोट्या मुलाला फक्त ढाल म्हणून वापरलं. सुलोचनाने माझ्यावर तात्पुरता विश्वास ठेवलाय खरा, पण तिने सही करायला स्पष्ट नकार दिलाय. आता ती पोलीस आणि कोर्ट तपासाची भाषा करतीये, मामाने सांगितले. दिग्विजय गजाच्या जवळ आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो म्हणाला, शशिकांत मामा,
तुम्ही जी बाळाच्या सुरक्षेची खोटी कथा रचली आहे ना, तीच आता आपली सर्वात मोठी ताकद बनेल. सुलोचना काकूला कायद्याचा धाक दाखवावा लागेल. मी तुरुंगात असलो तरी बाहेर माझे हात खूप लांब आहेत. आता माझा खाजगी वकील अद्वैत उद्याच इनामदार वाड्यात पोचेल. तो कोर्टात आणि पोलिसांत असा काही खेळ करेल की राघव आणि सायलीने अलिबागच्या बंगल्यात घुसून जो राडा केला तोच त्याच्या अंगाशी येईल. आपण राघवला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार वाड्यात चहाचे वातावरण होते. सायली आणि राघव खाली हॉलमध्ये आले होते. राघवने आपला जखमी उजवा हात सांभाळत सोफ्यावर बसकन मारली. सुलोचनाबाई तिथेच शांतपणे चहा घेत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या घटनेचा ताण स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात वाड्याच्या दारात एक नवीन पांढरी गाडी येऊन थांबली. गाडीतून एक तरुण वकिली पोशाखात हातात फाईल घेऊन उतरला. त्याने आत येत सुलोचनाबाईंना नमस्कार केला. नमस्कार सुलोचनाबाई, मी अद्वैत, दिग्विजय सरांचा खाजगी कायदेशीर सल्लागार. दिग्विजय सरांनी मला निरोप दिला आहे की घराण्यातील अंतर्गत गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमच्या फॅमिली ट्रस्टची केस लढण्यासाठी मी कायदेशीर मदत करावी. त्या तरुणाने आपली ओळख करून दिली. वकिलाने जेव्हा सायली आणि राघवकडे पाहिले तेव्हा त्याच्या नजरेत एक उघड आव्हान होते. दिग्विजयने तुरुंगात बसून वाड्यात आपला माणूस पेरला होता, ज्याची सायली राघवला पुसटशीही कल्पना नव्हती. अद्वैतने कोट नीट केला आणि चेहऱ्यावर एक धूर्त वकिली हसू आणत सुलोचनाबाईंच्या समोर कोर्टाची एक फाईल ठेवली. राघव सोफ्यावरून उठायचा प्रयत्न करू लागला, पण खांद्याच्या आणि दांड्याच्या जखमेमुळे त्याच्या तोंडून कष्टाचा सुस्कारा निघाला. ते पाहून सायलीने तात्काळ राघवच्या चांगल्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबवले. तिच्या स्पर्शात तुम्ही शांत बसा, मी खंबीर आहे, असा एक अथांग विश्वास होता. सायली स्वतः राघवच्या पुढे येऊन उभी राहिली, जणू ती त्याची ढाल बनली होती. अद्वैत वकील साहेब, दिग्विजय स्वतः तुरुंगात शिक्षा भोगतोय. सायलीचा आवाज अत्यंत खंबीर आणि धारदार होता. इनामदार घराण्याच्या फॅमिली ट्रस्टशी किंवा देविकाताईंच्या खऱ्या वारसाशी त्याचा काय संबंध? तो तुरुंगातून इथे त्याचे वकील कशासाठी पाठवतोय? अद्वैतने सायलीकडे पाहिले. एका साध्या घरगुती सुनेच्या आवाजात एवढी हिंमत असेल याची त्याला कल्पना नव्हती. तो म्हणाला, मॅडम, कायदा नात्यांवर नाही तर हक्कांवर चालतो. दिग्विजय सूर्यवंशी हे राघवरावांचे चुलत भाऊ आहेत आणि या फॅमिली ट्रस्टचे अधिकृत भागीदार आहेत. शशिकांत मामांनी काल रात्री जी बाळाच्या सुरक्षेची कथा सुलोचनाबाईंना सांगितली ती जर खरी असेल तर तुम्ही आणि राघवरावांनी काल रात्री अलिबागच्या खाजगी बंगल्यात बेकायदेशीररित्या घुसखोरी केली आहे. काय? राघव रागाने ओरडला. हो राघवराव. अद्वैतने फाईलमधून एक नोटीस बाहेर काढली. तुम्ही तिथल्या सुरक्षा रक्षकांना गंभीर मारहाण केलीत, मालमत्तेचं नुकसान केलं आणि तिथून एका लहान मुलाला म्हणजेच कृष्णाला तुमच्या कायदेशीर प्रक्रियेविना पळवून आणलं. शशिकांत मामा कुटुंब म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीत, पण माझे असेल दिग्विजय सूर्यवंशी यांनी या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध आणि मुलाच्या ताबा हक्कावर कोर्टात आक्षेप घेतला आहे. ही घ्या कोर्टाची पहिली नोटीस. ती नोटीस पाहताच सुलोचनाबाईंच्या हातातील चहाचा कप टेबलावर आदळला. शशिकांत मामाने तुरुंगात असलेल्या दिग्विजयशी संधान बांधून हा नवीन कायदेशीर सापळा रचला होता हे सायलीच्या लक्षात आले. मामाने स्वतःला रक्षक दाखवून पोलिसांपासून पळवाट काढली होती आणि आता दिग्विजयच्या माध्यमातून ते राघवला गुन्हेगार ठरवायला निघाले होते. तो याने जेव्हा पाहिले की अद्वैतने सायली आणि राघवला कायदेशीर कचाट्यात पकडले आहे
तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय लपला नाही. ती सुलोचनाबाईंच्या जवळ जात म्हणाली, बघितला आई, मी आधीच म्हणत होते की या सायलीने आणि राघवने मालमत्ता लाटण्यासाठी कायद्याचे उल्लंघन केले आहे. आता पोलीस वाड्यात येतील आणि आपल्या घराण्याची इब्रत चव्हाट्यावर येईल. हॉलमधील वातावरण अत्यंत तणावाचे झाले होते. सुलोचनाबाई पूर्णपणे गोंधळून गेल्या होत्या. त्यांना समजेना की नक्की कोणावर विश्वास ठेवावा. राघवने डाव्या हाताने सायलीचा हात घट्ट पकडला. त्याचा उजवा हात निकामी झाला होता, पण सायलीचा हात हातात येताच त्याला 1000 हत्तींचे बळ मिळाले. त्यांनी अद्वैतच्या डोळ्यात डोळे राखून म्हटले, अद्वैत, दिग्विजयला सांग की राघव इनामदार अशा धमक्यांना आणि खोट्या नोटिसीला घाबरत नाही. आम्ही कोर्टात या खोट्या आरोपांचे धिंडवडे काढू. ते तर कोर्टात ठरेलच राघवराव. पुढील आठवड्यात या केसची पहिली सुनावणी आहे. तोपर्यंत हा लहान कृष्णा या वाड्यात बेकायदेशीररित्या राहू शकत नाही. असा स्टे ऑर्डर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. अद्वैत टोमणा मारत म्हणाला आणि फाईल बंद करून वाड्याबाहेर निघून गेला. अद्वैत गेल्यावर सायली खाली बसली आणि तिने राघवच्या हाताकडे पाहिले. तणावामुळे राघवच्या जखमेतून पुन्हा एकदा रक्ताचा लहान डाग पट्टीवर उमटला होता. राघव, आपण घाबरायचं नाही, सायलीने अत्यंत प्रेमाने राघवच्या चेहऱ्यावरील ताण हलका करत म्हटले. मामा आणि दिग्विजय कितीही एकत्र आले तरी आपण हातातला हात सोडायचा नाही. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मग आपण ही कोर्टाची लढाई जिंकणारच. राघवने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील ते प्रेम आणि अढळ विश्वास पाहून त्याचा थरथरणारा उजवा हातही स्थिर झाला. खऱ्या कृष्णाचा हक्क मिळवून देण्यासाठी आता या नवरा बायकोमध्ये एक अशी शक्ती निर्माण झाली होती जी कोर्टाच्या मैदानात शशिकांत मामा आणि दिग्विजयचे साम्राज्य उद्ध्वस्त करणार होती. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.